रिअल का चापड म्हणलं नाही मला ती घ्यायचं आहे उघडून खाता आलं बंद कर. तर आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. होय जायच्या आधी ह्या पोराची डिमांड झालेली आहे. चालू आहे मला एक टॉप प्लीज. एक सुद्धा नाही. मी अख्खा ती कपाट आणलंय. एक तर माझं त्यात टॉप असावं. एक तर टॉप बी माझा ड्रेस व्हायला तर ह्या बायला किती बी कमी पडतंय. इतर काय सुद्धा नाही. मला आता सांगतो माझा बर्थडे जवळ आलाय. मला काय तर पाहिजे मोठं. नाहीतर बर्थडेसाठी काय तर पाहिजे असण्यासाठी काय तर करावं लागतं. खूप काही केले आता करून करून बाद झाला. लय करतात सर. तुम्हाला पण माहितच असेल. एक रील पडती दिवसातलं एक रील. कधी ते आम्ही नो जोक एक रील काढणं टाकणं. रेवला आणायचं होतं पण सामान जास्त झाल्यानंतर ना त्याला फक्त बसून आणायचं म्हणून त्याला आपलं नाही. बोला मॅडम काय तर आता बोलायचं नाही. बघू शकता किती शॉपिंग सुंदर. केल्यावर बघू शकता किती सुंदर सुंदर मुले सुंदर जी गोष्ट आपल्याला करायचीच नाही ती बोलायचीच नाही. विषय संपला. चला तर बघा डीमार्टला तर हे बघू शकता. तर इथं सैश झालेला आहे. रिपोर्ट घेऊन यायचं होतं. रिअल का चापड जाऊ मी चालेल. जा चाललं काय रोळ जा घेऊन जा. आणलंय माझ्यावर फेकलं म्हटलं ठेवायला दिलाय मेंटल. चल परत घेऊन ये. अजून जेवायला आणायचं तुमला येताना घेऊन ये. यासारखे बाय तू म्हणला घेऊन यायचंय म्हणलं. अगं मग मी घेऊन यायचं म्हणून का म्हणलं. तू म्हणली काय काय म्हणलं रिपोर्ट घेऊन जायचंय. थांब कधी मला घेऊन जायचं मी ऐकलंच नाही. दीदीला सुद्धा विचारलं. चला इथं भाऊजीचा झालेला जा बस घेऊन येतो आम्ही. चावी दे. गैबाने मेंटल म्हणलं नाही मला ती घ्यायचं आहे उघडून खाता आलं. थोडं वेळा तर असलं काय आहे का मेंटल. जा मी नाही येतात. कोण बघत नाही. चल जाती का उघड डोकं बंद कर. तर आम्ही आलेलो आहोत. नाही नाही म्हणत आम्ही एवढी शॉपिंग केलेली आहे. काय म्हणता मॅडम. काही नाही उगाच पैसे खर्च केला असं वाटायला लागले. त्यामध्ये फक्त मी 2 टॉप घेतले बाकी काहीच घेतलं नाही. कौन है ये लोग. चापट अशी दिल चापट. त्यातलं निंबार्द मी काय घेतलं तेवढं ते ज्युसर मी घेतलेलं आहे. बाकी काय घेतलं नाही मी. म्हणजे बाकी सगळं सामान माझं आहे काय. मग हात लावून देणार नाही. माझं आहे म्हणल्यावर सांगते. मग माझं काय नाहीच आहे तर त्यात. मी हात लावून देत नसते. सगळं मी घेणार त्यातला. काय त्यात माझं तर ह्याचं काहीच नाही. काय काय घेतलंय खरं आपण एवढं. मलाच काय. अगं आपण ते हे घेतलं तरी 1000 रुपये बिल झालं. कवर घेतले. कवर घेतले त्याचे 1000 रुपये बिल झालं. म्हणजे आम्ही मोठ्या मोठ्या वस्तू भरपूर घेतल्यात. बाकीचं तर काहीच घेतलं नाही मी. मला तर काहीच घेतलं नाही. त्या दोघांनी काही तर घेतलं तरी स्वतःसाठी पण मला काय घेत नाही. मला घेतलं असं कधी म्हणत घेतच नाही तर घ्यायचा काय प्रश्न. मी भोले आले पुरीला घेऊन कुठल्या तरी. अभी मजा आएगा ना भिड़ो. भोला दिसलाय मला. नाही पोरी सोबत एक भोले होता. भोले होता का. थांब जरा वेळ नाही अरे म्हणजे तर नाही आमची अंडरस्टँडिंग झाली. मला वाटलं भोला कुठल्या पुरीला घेऊन आला. भोला नव्हता. तर बघू शकता. अरे पप्पा दुपारी फुलं आणलेली. ए बाबा ठेक टाक ना जेवढं बारक्या बारक्या देखो पिशवी लायन खरेदी पिशवी देखो. मस्त जोक मारा. घरी घेऊन जा. या उघड आहे तुमचं पोरीनो. या उघड आहे. सामान आम्ही सगळे कपडे टिक्की मध्ये भरलेले आहेत. अजून जेवढं बस आम्ही रेसिपी चालू केलेली आहे त्याच्यामुळे केलं. तर सर्वांना जायची झाली नाही त्याच्यामुळे चालू बरोबर. रुपया पडले का टाक ना. सर टाक ना बस आता तर बसत नसते काही. बसत नाही. या कधी वाटी पडली की झालं. आधी वाटल्या टाकल्या. म्हणून आमच्या बरोबर
आपला दूर गेलास तर एवढं रेवला घ्यायचं म्हणतो तिथे. कोण तू म्हणलेलं मी मी नव्हतं की म्हणत होतं की. मुलांना घेतलं नाही कळलं का तुला एवढं सामान घेणार आम्ही वर्षातून आलो डीमार्टला त्याच्यामुळे घेतलं एवढं. असे म्हणणारे खूप जण वर्षातून एकदा येणार म्हणणारे खूप जण पण वर्षातून 4 वेळा येतात घरी घेऊन बघू शकता काय. 2 वस्तू इथे ठेवू जाऊ वाही पण आहे हो. ते आता हातात घेऊन बसतो. तुझ्या वर्षात तर इथं सामान आणि रुपया गेला पल्सर आणायला पलीकडे लावलेली मग हॉस्पिटल आलं त्याची गाडी येत होती. आम्हाला ही गाडी घेऊन जायचं आहे. रिक्षाने आली ना तर बघूयात. गौरी जर काय माझ्या बरी येत नाही म्हणते तुलाच घेऊन जायला लागलं. हा किती घे ही एवढी वरची घेऊन गेला तर चालते खालची मला काय पालती होईल रुपये ती पण ती गौरीकडे दे नाही तर बघू शकता सामान चॉकलेट आणि आमच्या मॅडमने इकडे काढून बी टाकलं चला लगेच. हे बघ किती छान दिसतंय आणि हे बघा ह्याला जास्त पैसे गेले पण भारी दिसतंय. दिसतंय एकदम छान दिसतंय. आणि मग जरा पूर्ण पण बसलं नाही तर ह्याच्यावरती कवर नव्हते आम्हाला. मॅडम तुम्हाला ती कोल्ड कॉफी साठी आणले. हा तर टुनटुन मावशी चावलं आपल्या आणि तुम्ही चेन पण घेऊन आणली चेन चांगली नाही का? तुझ्यावर काय करूया ए अगं लाईट लावा की जरा. मी तांबेला बघ ती आणले मी ज्यूस करायला आणले दररोज मला ज्यूस फळाचा पुरून ती द्या सगळी फळ आणलेली ना मम्मी त्यात टाकायचं दूध टाकायचं आणि नुसतं ते फिरवायचं झालं. करायचं तू तू कोण आई शपथ टुनटुन सकाळ तुला एक काम आहे उठते उठते ती मच्छी चालू करायची आणि ज्यूस करून द्यायचं मला हा ह्या दोघांना 2 बॉटल आणल्यात बारक्या. पुरीचा पोराचा कलर घेते का तू 3दा तुझं तुला पिंक आहे. ए मम्मी लाईट चालू करा अगं राहू दे जरा सवय लागते त्यांना. हायलाइट लावा तरी आम्ही रेसिपी साठी भरपूर असं सामान आणलेलं आहे मॅडम साठी. आता मॅडम रेसिपी केलं तर ठीक नाही तर शिवाय द्या. आणि हा तिथे ग्लास बघ ताट पण घेतलेलं आम्ही. निम्म मला काळ दिसलं थोडं खायला दिसलं त्यात तुला तर हे रुपयानं नवीन काहीतरी असं घेतलेलं आहे. असं सामान टाकायची ना असं अडकवायचं. टपा टपा खाली पाणी पडलं की फरशी घालून घासायला त्याची बायकी येणार टपा टपा पुढून खरं सांगतो मला खोटं बोलत नाही घर बारकं म्हणून काढत नाही माझ्या बेडरूम मध्ये बघा मी काय काढतो कसलं भारी भारी सामान मला तर काय काय होतं हे ना ही चप्पल घेतलेली आहे. आंघोळ तुला काय पाहिजे की? तुला टेन्शन घेऊ नका आय. तुला मी तिथं बाय काम लावतो कसले काय बाई काम लावतो तुला कसली बाई ठेवतो कामाला. कामाचं आहे आणि कडे आणि तू टेन्शन घेऊन तिकडं उद्यापासून मी हात होय, जेवण होय, करणार. होय. दीदी कशी आहेत ताटच लय नव्हतं भारी दिसला डुप्लिकेट होतं फेवर तर दिला मी तर लय भारी दिसत हा तूच कर दे दे देख सॉसेस साठी आणि कसा प्रकार आणलाय बघ हे चीज आहे. तर बघू शकता एवढं सगळं सामान. तुम्ही बिल तर बघितलेलंच आहे. हिशोबाने ते पैसे सांग तर मॅडम कसं वाटतंय? छान वाटतंय हे एवढंच कमी आहे पण मग घर झाल्यानंतर लय काय काय आणायचंय मी स्वप्न बघते मी बड़ा हरामी हो बेटा. काय काय घेणार आहे सगळंच घेऊ वाटत होती पण कंट्रोल केलंय मी पप्पानी सगळं बघितलं तर तासात ही पण भारी पप्पाचं नेहमीच असतं. छान दिसायला. मला पण हेच आवडलं म्हणून तर मी तुला घेऊन ह्याला आणलं. सूट होते अजून 1-2 पाहिजे अगं कलर नव्हते चांगले लय फेड राहिले मी म्हणत होते बाईला ऐकत नाही की जाऊ दे नेक्स्ट टाइम. सगळ्यात जास्त आमचे पैसे कुठे गेले माहितीये का? ह्याला ह्याला आणि अजून काय घेतलं का मोठं फॅन घेतलं ना. हा ती फॅन राहिलंय फॅन लेक. हा फॅन आहे तरी मॅडमला अजून एक फॅन पाहिजे होता त्याच्यामुळे. किमतीला जास्त गेलं आणि हा उशीचा कव्हर आहे. छान दिसतंय नाही तरी खास पप्पासाठी आणलेला आहे. टावेल पाहिजे असला लय भारी वाटते. हाईट की टावेल पण रुपयाला असला टाळा लागतंय असला काळा म्हणजे दिसून येतो. काळा नाही ग्रे कलर आहे लयच मस्त आहे मला हे एक लय आवडलं खालचं पण आवडलं. तर ह्याची प्राइस काय असेल तुम्ही सांगा. हो इकडे बघू शकता ह्याचा आनंद. रेव तुला काय काय आणलं? रेव थगलं तुला काय काय आणलं? खुश झाला तू. तुमच्या रेवच्या गाड्या अशा चाललेल्या आहेत रस्त्यावरून वळीन. किती 6 गाड्या आहेत. आई शपथ रेव. त्यातले 3 कोणाला मला अगरबत्ती लवर मला अगरबत्तीचा वास घ्यायचा